मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पारू आणि सावित्री दोघीजणी फुलांच्या माळा करत बसलेल्या असतात. तेव्हा पारूला सावित्रीच्या शिक्षणाचं खूपच जास्त कौतुक वाटत असतं. ती दुसऱ्या बायकांसारखी जळणारी पोळणारी नसते. पारू खूपच स्वच्छ मनाची मुलगी दाखवलेली आहे. आणि त्यानंतर पारू विचारते की जाऊबाई, तुम्ही इतकं शिकलात, तुम्हाला तात्यासाहेबांचं नाव लिहिता येत असेल ना? ती म्हणते हो येतं की. तेव्हा पारू म्हणते मला लिहून दाखवा ना तात्यासाहेबांचं नाव. तेव्हा सावित्री म्हणते हो लिहिते की. आणि इथं दाखवू? ती म्हणते वय दाखवा. तेव्हा फुलांनीच ती इथे ज्योतीचं नाव तयार करते. जला काना जा त्याला एक मात्रा जो, आणि मग तला काना ता, आणि तिला वेलांटी ती, अशा पद्धतीचं नाव तिने लिहिलेलं असतं. तेव्हा ती नाव लिहिलेलं बघून म्हणते की ज्योती, हे तात्यासाहेबांचं नाव आहे. तिला खूपच जास्त कौतुक वाटतं. मग पारू म्हणते की जाऊबाई, तुम्ही मला यांचं नाव लिहायला शिकवाल का? मी जर यांचं नाव लिहायला शिकले तर यांनासुद्धा किती छान वाटेल ना? सावित्री म्हणते हो तर तुम्हालासुद्धा नाव शिकायचं आहे का? घ्या बरं शिका. आणि ती आता आधी रा, नंतर जा, परत रा, आणि मग मोगऱ्यातला असं म्हणत ती राजा राम असं नाव तिला लिहून दाखवते. तेव्हा पारू म्हणते अरे वा, हे यांचं नाव आहे राजा राम. तेव्हा मी आता लिहून काढू का? तेव्हा सावित्री म्हणते वय लिहा ना. आणि तेव्हा इथे पारू रा जा म्हणजे ज्योतीतला ज असं सुद्धा म्हणते. राजा राम असं नाव तिने आता लिहिलेलं असतं. तेव्हा इथे पारूला खूपच छान वाटतं की तिला आता जमलेलं असतं राजाराम नाव लिहायला. ती म्हणते जाऊबाई हे बघा, मी यांचं नाव लिहिलं, यांना किती छान वाटेल ना? तेव्हा इथे आलेला असतो राजाराम. तो म्हणत असतो पारू, हे काय करतेस तू? तेव्हा पारू खूपच जास्त घाबरते. तेव्हा राजाराम दादा म्हणतात हे काय करत होतीस तू? माझं नाव लिहायला शिकत होतीस, अक्षरं शिकत होतीस तू? ती म्हणते वय नाही, अक्षरं शिकत नव्हते. मग हे काय लिहिलंस तू? ती म्हणते अहो मी तुमचं फक्त नाव लिहायला शिकले. तेव्हा इथे सावित्री म्हणते हे बघा अण्णा, या सगळ्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. ती म्हणते शाळा शिकणं, अक्षरं शिकणं हे काही चुकीचं नाही आहे, चांगली गोष्ट आहे ती. तेव्हा राजाराम दादा म्हणतात काय म्हणालीस तू? हे तुझ्या डोक्यामध्ये खूळ कुणी भरवलं? सावित्री तू भरवलंस हे खूळ त्यांच्या डोक्यामध्ये. तेव्हा सावित्री म्हणते अण्णा तुम्ही शांत व्हा, अहो फक्त त्यांनी तुमचं नाव तर लिहिलंय ना. तेव्हा राजाराम म्हणतोय बाई, तू शिकलीस तेवढं पुरेसं आहे. तू शिकल्यानंतर आपल्या घराला काय भोगावं लागलं तू बघितलंस ना. आणि आता पारूला सुद्धा नादाला लावतेस. अजिबात पारू शिकायचं नाही. आणि तुला काय शिकायची गरज आहे ग? तुला काय कमी पडतं या घरामध्ये? खायला प्यायला नेसायला सगळंच तर मिळतंय ना तुला. मग तरी बी तुला कशाला शिकायचं आहे? चल आधी इथून चल. जेव्हा ती म्हणते ना शिकलं तर काय झालं, राजाराम दादा जोरदार तिच्या थोबाडीत देतात आणि म्हणतात शिकलं तर काय झालं? काय गरज आहे तुला शिकायची? अगं इथे सावित्री एकटी शिकली म्हणून आपल्याला किती आणि काय काय सहन करावं लागलं. तू शिकतेस हे जर सगळ्यांना कळलं ना तर अजून आपली नाचक्की होईल. तेव्हा इथे चल तू आता खोलीमध्ये असं म्हणत राजाराम तिला खेचत घेऊन जातो आणि तिला खूप जास्त मारतो. सावित्री थांबवण्याचा अडवण्याचा प्रयत्न करत असते, पण राजाराम कुणाचं काही ऐकत नसतो. पारू म्हणत असते एकदा माफ करा, पुन्हा नाही शिकणार म्या, पुन्हा नाही गिरवणार अक्षरं, फक्त एकदा माफ करा, मारू नका, मला मारू नका. तेव्हा इथे सावित्रीला खूप वाईट वाटतं, कारण इथे ज्योतीने प्रत्येक वेळेला फक्त सावित्रीची बाजू घेतलेली असते, तिच्यावरती प्रेम केलेलं असतं. आणि जेव्हा राजाराम पारूवरती हात उगारतो तेव्हा तिला कळतं की इथे शिक्षण न घेतलेली माणसं कशी वागतात ते. तेव्हा इथे तिला आठवतं ज्योती म्हणालेला असतो की सावित्री आपण ज्या मार्गाने जातोय ना त्याच्यामध्ये आपल्याला खूप अडथळे येतील. घरातले लोक विरोध करतील, बाहेरचे तर करतीलच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातले लोकसुद्धा विरोध करतील. आधी आपल्याला घरातल्या लोकांबरोबर लढावं लागेल आणि मग बाहेरच्या. तर इथे ज्योती आणि मोरोपंत दोघेजण शाळेची जागा बघायला पंतांकडे आलेले असतात. तेव्हा तो म्हणत असतो या नमस्कार या. ज्योती म्हणतो की पैशांची जमव करूनच आम्ही तुमच्याकडे आलो आहे. जागा बघितली की लगेच मग आमचं काम सुरू होईल तिथे. तेव्हा ते म्हणतात हो आहे ना तुमच्यासाठी जागा, या आतमध्ये या. तेव्हा इथे पार आता म्हणजे वाड्याच्या बाहेर ज्योती आणि मोरोपंतला तो माणूस घेऊन आलेला असतो.
तेव्हा ज्योती म्हणतो, हे काय, कुठे आहेत वर्ग, म्हणजे कुठे आहेत तुमच्या त्या 2 खोल्या. तेव्हा इथे तो ब्राह्मण म्हणत असतो, हे काय, ही आहे तुमच्यासाठी खोली. तेव्हा ज्योती म्हणतो, पण हा तर गोठा आहे, गुरांचा गोठा. तेव्हा इथे मोरोपंत म्हणत असतो, तुम्ही तर वाड्यातल्या 2 खोल्या म्हटल्या होत्यात ना, मग ही का खोली दाखवताय, हा तर गोठा आहे. तेव्हा इथे आता तो ब्राह्मण म्हणत असतो, हा मग मुलींची शाळा सुरू करताय ना, त्यासाठी गोठ्याची जागाच बरोबर आहे. माझ्या वाड्यामध्ये मुलींची शाळा घेऊन मलासुद्धा इथे पापाचं धनी करताय का तुम्ही दोघेजणं. तेव्हा ज्योती म्हणतो, मुलींची शाळा करण्यामध्ये पापाचं धनी होण्यासारखं काय आहे. मुली शिकल्या तर प्रगतीच होईल ना, मुलींना शिकण्याचा अधिकार नाही का, कशासाठी. तेव्हा इथे तो ब्राह्मण म्हणतो, ए बाबा, अरे मुलींची लायकी ती काय, या गोठ्यातल्या ह्या ज्या गायी आहेत ना, ही जी बैलं आहेत, गुरं आहेत, त्यांची आणि इथे स्त्रियांची लायकी सेमच, कारण त्यांनासुद्धा ह्या गुरांप्रमाणे दावणीला बांधूनच ठेवायचं असतं, तेवढीच त्यांची पात्रता. तेव्हा ज्योती म्हणतो, काय, इथे स्त्रिया म्हणजे ह्या गुरांसारख्या दावणीला बांधण्याची गोष्ट आहे का. ज्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतलास त्या स्त्रीला असं उद्देशून म्हणतोयस, लाज नाही वाटत तुला. इथेच मला तुझ्या बुद्धीची पात्रता समजली, तुझी बुद्धी किती लायकीची आहे ना, ती मला समजलेली आहे. मुलींनी शिक्षण घेतलं आणि ते शिकतील असं तुम्हाला वाटतंय, तर इथे मनामध्ये तुमची एवढी आग पेटली का. ज्योती म्हणतो, एक दिवस असा नक्की येईल जेव्हा इथे सर्व मुली, सर्व स्त्रिया शिकतील आणि जी तुमचा हा पुरुषी अहंकार आहे ना, म्हणजे स्त्रियांना दावणीला बांधून ठेवायची गोष्ट प्रत्येक स्त्री शिकेल, तुमचा पुरुषी अहंकार ठेचून इथे आता दावणी सकट जे काही तुम्ही खुंटी इथे लावाल ना, ती दावणी सकट उपटून घेऊन जातील, असं ज्योती त्याला सांगत असतो. त्यानंतर इथे आता पारूने मार खाल्लेला असतो, पण तरीसुद्धा काम केलं पाहिजे. ती आता इथे दळण दळायला बसलेली असते. तेव्हा सावित्री तिथे येते आणि पारूला बघून तिला फार वाईट वाटतं, कारण पारू दुःखी झालेली असते. ती आता इथे एक ओवी गात असते, ओवी, आणि ती ओवी गात असताना ती त्याच्यामध्ये आता मुलींचं दुःख सांगते आणि स्वतःला त्याच्यामध्येच समजवण्याचं काम करत असते की मुलीचा जन्म, बाईचा जन्म हा असाच, नवऱ्याचं, घरच्या लोकांचं ऐकायचं आणि सहन करायचं. तेव्हा तिथे सावित्री येते आणि पारूला म्हणत असते की जाऊबाई, काय व, तुमचा हात जड झाला का. तेव्हा ती म्हणते, नाही व, हात कशाला जड होईल, पण बघा ना, एरवीपेक्षा आजचं दळण कसं आहे, जाडच वाटते ना, जरा भरडच आले. ती म्हणते, व्हय की. तेव्हा पारू म्हणते की कसं आहे ना, जात्यालासुद्धा टाकी केली पाहिजे, टाकी केली ना तर दळणसुद्धा लवकर दळून होईल, नाहीतर दळता दळता अगदी पोटातल्या आतड्या मेटाकुटीला येतात, नाही का. म्हणजे बघा ना, जनाबाई तेव्हा दळण दळायची, तेव्हा देव तिच्या इथे मदतीला आले होते. तसं आपल्या बाबतीत झालं तर देवाने आपल्यालासुद्धा जादूची कांडी दिली तर फक्त ती फिरवायची, म्हणजे काय होईल, ए बाई, आज दळण दळ, नंतर स्वयंपाक कर, नंतर भांडी घास, कपडे धु, पाणी भर, केर कचरा काढ, सारवण काढ, असं फक्त आपण सांगत राहिलो असतो. मळ्यातली कामं कर, म्हणजे काय झालं असतं, आपल्या इथे बायकांचा भार कमी झाला असता, नाही का. तेव्हा सावित्री म्हणते, वय तर अगदी बरोबर बोललात तुम्ही, डोकं अगदी तुमचं छान चालता जाऊबाई. तेव्हा इथे लगेचच पारू म्हणते, वय ना, नवऱ्याचा मार खाऊनसुद्धा डोकं मात्र माझं छानच चालतं. तेव्हा इथे दोघीजणी आता दळण दळत असताना त्या ठिकाणी ज्योती चिडूनच घरी आलेला असतो. तेव्हा हे सगळं सावित्री बघते. सावित्री धावत पळते, तरी म्हणते, मालक काय झालं, मिळाली का जागा. तेव्हा ज्योती म्हणतो, जागा मिळाली, तुला माहिती आहे, आधी तो माणूस म्हणाला की 2 खोल्या देतो म्हणून वाड्यातल्या, आणि आता आम्हाला जागा दाखवताना गोठ्याची जागा दाखवली, मुलींना शिकण्यासाठी गोठ्याची जागा. तो म्हणाला की बाईची जात ही गुराढोरांप्रमाणे दावणीला बांधण्यासारखीच असते, तिला शिक्षण द्यायचं नसतं म्हणून. अगं हे लोक मुलींना, स्त्रियांना इतकं का खालच्या जातीचे समजता, हीन समजतात ना, ही गोष्टच मला मुळात कळत नाही. तेव्हा सावित्री 4-5 लोकांची नावं घेते आणि म्हणते, अवं ठीक आहे, ती जागा नाही भेटली म्हणून काय झालं, ते तुमचे मित्र, त्यांचं नाव सांगते. अजून 4-5 लोकांची नावं घेते आणि म्हणते की ही लोकं पण चांगलीच आहेत ना, त्यांना तुमचा खूपच जास्त अभिमान वाटतो, त्या लोकांना विचारा ना, कुणाकडे ना कुणाकडे जागा नक्की सापडेल.
तेव्हा इथे ज्योती म्हणत असतो, नाही जाऊ दे. अगं लोक आहेत ना, मुलींची शाळा म्हटलं की त्यांच्या अंगाला काटाच येतो. म्हणजे आधी घरातले लोक तयार होत नाही आणि जेव्हा घरातले लोक तयार होतात जागा द्यायला, तेव्हा आजूबाजूची लोक भिवया उंचवतात. किती लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण कुणीही काही ऐकायलाच तयार नाही. अजिबात कुणी ऐकायला तयार नव्हतं. तेव्हा इथे सावित्री म्हणते, अहो भेटल कुठंतरी जागा, थोडा धीर धरा. ज्योती म्हणतो, नाही आता बस, आता बास झाला, आता मला धीर वगैरे काही धरवत नाही आहे. मी आत्ताच्या आता इथे माझ्या मित्राला सदाशिवला आता पत्र लिहितो आणि मग सांगतो की मलासुद्धा नगरमध्ये सरकारी नोकरी बघ म्हणून. शाळेचं वगैरे स्वप्न बस झालं. इथे मुलींना शिक्षण देणार होतो, त्यांना साक्षर करणार होतो, त्याच्यामुळे सर्व मुलींचा उद्धार झाला असता. पण इथे तर आता मला कुणी जागाच द्यायला जर तयार नसेल तर कसं काय मी इथे मुलींची शाळा सुरू करणार आहे. इथे आता घरातली जेव्हा लोक तयार होतात तेव्हा बाहेरच्या लोकांना तिरस्कार येतो, ते भुवया उंचावतात. जाऊ दे ना, त्यापेक्षा आता शाळा सुरू न केलेलीच बरी. तेव्हा इथे सावित्री म्हणते, अरे देवा, काय बी झालं तरी यांच्या मनातनं शाळा सुरू करण्याचं खूळ जाता कामा नये. मुलींसाठी, या सर्व समाजातल्या मुलींसाठी शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. आणि जर आपल्याला काहीतरी वेगळं पाऊल उचलायचं असेल तर संकटांना सामोरं हे गेलंच पाहिजे. आणि म्हणून इथे आता सावित्री सरळ बाहेर येते आणि ओवी म्हणायला लागते. तोपर्यंत ज्योतीने इथे आता पत्र लिहायला सुरुवात केलेली असते सदाशिवला की मला नगरमध्ये नोकरी बघ, मी येतोय म्हणून. पण जेव्हा इथे सावित्री आता लगेचच एक ओवी म्हणायला घेते, त्या ओवीमध्ये ती काय करते, इतकी वर्ष स्त्री ज्या पद्धतीने गुलामगिरी सहन करते ना, ते सगळं तिने त्या ओवीमध्ये घेतलेलं असतं. आणि मग मुलींना असं वाटतं की कुणीतरी रामाच्या रूपामध्ये येईल आणि काहीतरी चांगलं घडवून जाईल. असं म्हणजे मुलींना असं वाटत असतं की मुलींच्या वाट्याला हे जे काही संकटं येतात ना, मुलगी म्हटलं की घरातून बाहेर नाही, शिक्षण घ्यायचं नाही, असं तसं, या सगळ्या गोष्टीमधून सावित्रीला मुलींना अगदी आता बाहेर काढायचं असतं. आणि त्यामुळेच इथे ज्योतीचा हट्ट असतो की आपण शाळा सुरू करायची. पण इथे धीर खचल्यामुळे ज्योती आता शाळा बंद करणार असतो. इथे आता तो विचारसुद्धा बंद करणार असतो. पण सावित्री आपल्या ओवीमधून त्याला सांगते की संकट कुणाच्या समोर येत नाही, संकट सगळ्यांच्या समोर येत असतात. पण आपण त्या संकटांशी दोन हात करायचे, त्या संकटांना दूर पळवून लावायचं. आणि काय बी झालं तरी मुलींची शाळा ही सुरू करायचीच, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. तेव्हा इथे तिने जी ओवी म्हटलेली असते ना, ती ओवी ऐकत असताना ज्योती सदाशिवला पत्र लिहित असताना थांबतात आणि ते पत्र फाडून टाकतात. ते म्हणतात की सावित्री, खरंच या ओवीमधून तू मला पटवून दिलंस, तू मला सांगितलंस की स्त्री शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि आपण त्या सगळ्यांचा आधार बनलं पाहिजे. आपण त्यांना इथे शिक्षणाचं महत्त्व पटवून देत त्यांना शिक्षण घ्यायला लावलं पाहिजे. आणि तेच आता माझं स्वप्न असेल. माझा धीर खचला होता, पण तुझ्या ओवीने मला नवीन भरारी मिळाली आहे. आता किती आणि काय बी झालं ना तरी मुलींची शाळा सुरू होणारच, आता माघार नाही, असं ज्योती सावित्रीला म्हणतो. त्यानंतर पुन्हा जागा शोधण्यासाठी ज्योती घरातून बाहेर पडलेला असतो. तेव्हा सावित्री म्हणत असते की किती उशीर झाला, अजून कसे नाही आले मालक. तेव्हा त्या ठिकाणी पारू आलेली असते. पारू म्हणते, काय झालं, जाऊबाई का इथे उभे आहेत. म्हणून पारू येऊन सावित्रीच्या मागेच उभी राहते. सावित्री म्हणते, असं कुठे असतं का, एवढा वेळ कुणी लावतं का, किती उशीर झाला. तेव्हा इथे आता पारू तिथे उभी असते आणि सावित्री घाईघाईने जात असते. सावित्री म्हणते, का हो जाऊबाई, काय झालं, तुम्हाला काही हवं होतं का. तेव्हा पारू म्हणते, नाही, मला काही नको आहे. प्रत्येक वेळेला काहीतरी हवं असेल म्हणूनच यायचं का आणि तुमच्याकडे बघायचं. मी बघते तुमच्याकडे. ती म्हणते, पण माझ्याकडे तुम्ही असं का बघताय. तेव्हा इथे पारू म्हणते, का मी बघितलं तर काय झालं, तुमच्याकडे बघायचं नाही अशी काही बंदी वगैरे आहे की काय. ती म्हणते, नाही व तसं नाही. मग मी तुमच्याकडं बघितलं तर तात्यासाहेबांना काहीतरी वाटेल का, त्यांना राग येईल का. ती म्हणते, नाही हो, असं अजिबात नाही, पण इतक्या निरखून बघते ना माझ्याकडे म्हणून तुम्हाला विचारलं. तेव्हा सावित्री इथे आता पुन्हा पुन्हा तिला विचारत असते की काय झालं. तेव्हा पारू म्हणत असते, अहो जाऊबाई, तुम्ही लई वेगळे आहात. म्हणजे बघा ना, कुणीही असा विचार करणार नाही जसा तुम्ही विचार करता. म्हणजे प्रत्येक वेळेला तात्यासाहेब बघतात तुमच्याकडे निरखून, आज मी बघते माझ्या जाऊबाईंकडे निरखून पारखून. किती हिंमतवाले आहात हो तुम्ही. मगाशी तात्यासाहेबांनी शाळेचा इशे सोडला तर तुम्ही ओवी म्हणून त्यांना पटवून दिलं
की शाळा सुरू ठेवा, शाळेचा विचार बंद करू नका. कितीतरी मुलींचं भलं होणार आहे शाळा सुरू झाल्यामुळे. त्यामुळे तात्यासाहेबांना ते पटलं आणि त्यांनी लगेच आपला इथे विषय बदलला आणि ते आता पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी इथे आता हट्ट करतायत. बरोबर ना? तेवढ्यातच तिथे गणू येतो. गणू म्हणत असतो, ए काकी, मला अगं झोप येत नाही आहे गं. चल ना, मला काहीतरी म्हणून दाखव, ओवी वगैरे म्हण, मला झोपू दे बरं. तेव्हा इथे आता लगेच जी पारू आहे ना ती म्हणते, गणू मी तुला शिकवते ओवी म्हणायला. आणि जी ओवी सावित्रीने फक्त एकदा जात्यावरती दळण दळत असताना म्हटलेली असते तीच ओवी आता पारू गणूला ऐकवते. तेव्हा सावित्री म्हणते, अवं जाऊबाई, ही ओवी फक्त मी एकदाच तर ऐकवली होती ना तुम्हाला, आणि लगेच लक्षात ठेवून ती बोलूनसुद्धा दाखवलीत. बाई, शाळा शिकला असतात ना तर अव्वल आला असतात बाबा, तुम्ही अव्वल आला असतात, असं इथे सावित्री पारूला सांगत असते. त्यानंतर पुढील भागामध्ये इथे राजाराम दादा खूप चिडलेले असतात. गणूचा हात पकडून त्याला ओढत आणत घेऊन येतात आणि इथे ज्योतीला म्हणत असतात, ए बाबा, घे घे हा कोयती घे आणि माझ्या मुलाच्या गळ्यावरून फिरव. अरे काय झालं ते विचारल्यानंतर इथे आता राजाराम मंदिरामध्ये गेलेला असतो आणि तेव्हा इथे गंगाधर शास्त्रीचा वेगळाच कावा. गंगाधर शास्त्री म्हणतो, काय रे धर्मबुडव्या, माहिती आहे का तुला, देवाला घाम आलाय, घाम. तुम्ही ज्या पद्धतीने वाईट कृत्य करता ना, हे बघा देवाला घाम आलाय, किती घाम आलाय देवाला. तेव्हा इथे सदाशिव आता म्हणत असतो, राजाराम, अहो पण माझ्यामुळे का काही होईल, मी तर देवाचा खूप मोठा भक्त आहे, त्याच्यामुळे माझ्यामुळे काही झालेलं नाही आहे. तेव्हा इथे हे तुझ्यामुळेच झालं आहे सगळं. तुझा मुलगा आलाय ना गणू, त्या गणूला आता काय होतं ते बघच. तेव्हा राजाराम दादा म्हणतात की गंगाधर शास्त्री म्हणालेत की माझ्या मुलाला भोगावं लागणार आहे सगळं, म्हणून मी म्हणतो की त्याआधी तूच त्याला मारून टाक ना, असं इथे राजाराम दादा ज्योतीला म्हणत असतात.